काय ती हिरवीगार भातशेती, काय तो हिरवोगार डोंगर, काय तो हिरवोगार निसर्ग आणि काय तर मन प्रसन्न करणारा वातावरण एकदम कडक ना। तर मित्र खरोखरच छान वाटतं सकाळी झाकडे खाली येऊन आणि जा काय मन प्रसन्न करणार ह्या वातावरणा एक नंबर। मित्रांनो नमस्कार, मी मुलगाडी तुमचं स्वागत करतोय थेट स्वर्गीय कोकणातनं आपल्या या कोकणी मोरिया यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपण परत रोज रात्री लावतो 12 वाजता आणि कालचं पूर्ण दिवस आपलं डेकोरेशनमध्ये गेलो गणपती बाप्पाच्या। तर तो पण व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या नंतर येत मित्रांनो। तर काय माहीत आहे कारण एडिट वगैरे करूक लय वेळ जाणार हा। तर आजच्या ह्या व्लॉगमध्ये मित्रांनो तुमका आपल्या गणपती बाप्पाचं आगमन कशा पद्धतीने होणार आहे या तुमका मी दाखवणार आहे आणि जी काय गणपती बाप्पाच्या दिवसाची जी असणार आज जी काय मजा मस्ती ती तुमका मी आज दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। आणि काल मित्रांनो आपल्याक सगळी म्हणजे डेकोरेशन जी गणपती बाप्पाचं होतं त्या करूक ना आपल्याक 5:30 वाजले सकाळचे आणि अर्धो पाऊण तासच काहीतरी झोपलं आहे आणि आता उठून खाली थेट आपल्या या छान अशा वातावरण माझ्या आवडत्या या जागी येईल आहे आता आणि खूप बरा वाटतं कारण मन प्रसन्न करणारं वातावरण तुमका व्हिडिओच्या सुरुवातीकच दाखवलं आहे। तर आज धमाल मस्ती असणार आहे मित्रांनो गणपती बाप्पाच्या आगमनाची, त्याचबरोबर पूजा वगैरे नैवेद्य आणि ज्या काय आरत्या वगैरे असणार ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे। तर ब्लॉग थोडासा मोठा होईल तर त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यावा कारण गावचे ब्लॉग आहेत मित्रांनो। तर बऱ्याचशा लोकांना आपल्या गावचे ब्लॉग आवडतात त्याच्यामुळे मी गावचे ब्लॉग करूक ना प्रेफर करतोय। तर लय भारी वाटा खाली येऊन आणि आता इलय खाली तुमका माहीत आहे आपल्याकडे जास्वंदीची झाडं भरपूर आहेत आणि पूजेक दुर्वा जास्वंदी बेल वगैरे हे लागणार आहेत त्याच्यामुळे आपण जास्वंदीची फुलं काढूया, त्याचबरोबर दुर्वा वगैरे काढून मग आपण जाऊया घरी थेट नंतर आंघोळ वगैरे करून मग गणपती बाप्पाला आणायला जाऊया। गणपती बाप्पाची चित्रशाळा आपल्या जवळच आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही। 5 मिनिट 2 मिनटं हार्डली लागतात। तर 5 मिनिटात आम्ही थंय जाऊ आणि गणपती बाप्पा घेऊन येऊ। तर चला सगळ्यात धावपळ असणार आहे तर मजा मस्ती या ब्लॉगच्या मार्फत तुम्ही बघा स्वर्गीय कोकण मित्रांनो। तर 15 दिवस आहे आपण कोकणात तर जे काही व्हिडिओ असणार आहे गणपती बाप्पाच्या ते तुम्हाला ह्या आपल्या कोकणी मोरिया यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला छान वातावरण मित्रांनो झालेला बघताच तुम्ही हिरवागार आपली ही भातशेती डोंगर त्याचबरोबर निसर्ग एक नंबर। आणि आता आपण इला इकडे आवडत्या ठिकाणी म्हणजेच आपलं ह्यो परिसर जो आवडतो कारण इकडे इला की थोडंसं बरं वाटतं। तर फुला वगैरे आता आपण जास्वंदीची हत्ती काढूया आणि दुर्वा काढू, दुर्वा हत इकडे पण काही ना काही अशी ती काढू। तर चला पटापट तयारी करूया। जास्वंदीचं फुल इकडे आहे बघा। तर चला पटापट करूया। तर या साईडला सफेद फुलं पण तुमका दिसतात आणि त्याचबरोबर इकडे मांडव घातलेलो। तर प्रत्येक कोकणात मित्रांनो तुमका असं काय दिसतात। दुर्वा फुला वगैरे काढून झाली आहेत आणि जाऊया आता पटापट तयारी करूया कारण कसं माहीत आहे जसं वेळ जाय तसं ना घाई होणार सगळी। तर त्याच्यामुळे पटापट जाऊया घरी तयारी करूया। वातावरण एक नंबर आहे कडक। स्क्रीनशॉट मित्रांनो काढून घ्यावा आणि टॅग करून मका कमेंट करा कसा वाटतं वातावरण आता।
तर चलो. तर मित्रांनो आताच आपण घराच्या परसावातनं दिला. तर फुला काढूक गेला होता, फुला आणि दुर्वा. तर बऱ्यापैकी दुर्वा फुलं आपल्याक भेटली आहेत. तर गणपतीचं सीझन असलो ना तर मित्रांनो कशी फुला ही भेटताना कठीणच असतात. तर त्याच्यामुळे आपल्या कशा घराच्या आजूबाजूची ही जास्वंदी लावलेली होती, त्याच्यामुळे आपल्याला ह्यो फुला भेटली आहेत. तर चला दुर्वा झाली, फुलं झाली आणि ते राहिला फक्त बेल. तर बेल पण आणूया आपण. तर या साईडला त्रिशाची तयारी चालू आहे आणि आज लाईटीन आमच्या घोळ घातला. तर सकाळी मी झोपलोय त्यापासून मित्रांनो जी लाईट गेली आहे ना आणि आता वाजलेत 8 साडेआठ. तर त्याच्यामुळे सगळं ना घोळ झालं लाईटिंग. तर हे आपलं डेकोरेशन लाईट इल्यानंतर तुमका मी मित्रांनो व्यवस्थित दाखवीन. गणपती बाप्पा वगैरे विराजमान झाल्यानंतर हे बघा छान वा. टिकटॉक लावले आहेत चार मस्त. तर तयारी चालू आहे इकडे. तर मित्र हो बाळू इलो हा. तर इकडे बघताच तुम्ही तर काहीतरी घेऊन इलो हा. तर इकडे बघता तुम्ही सुशांत नाईक शिवसेना. तर यांनी ना मित्रांनो फराळ म्हणजे त्या मोदक वगैरे काहीतरी असतील आतमध्ये आणि इकडे अगरबत्ती आणि हे कॅलेंडर सोडात बा. तर असं त्यांनी दिलं आहे सुशांत श्रीधर नाईक. तर बाळू इलो तो वाटो. हा बघ खाऊ असेल बाळा ते. तर त्रिशा मगापासून मित्रांनो बाहेर पडली हा. हा 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 चालेल राहून दे. तर इकडे बघतास आयन पावडर टाकला मग अशी या. तर कसं माहीत आहे पाऊस पडलो की थोडासा कसा शेवाळ धरता आणि बुळबुळीत होता. तर त्याच्यामुळे पूर्ण खळ्याक ह्यो पावडर टाकला ना. आणि नागपंचमीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आपण भेंडे दाखवले होते म्हणजे भेंड्याची झाडं. ती आता किती मोठी झालीत ते बघा. तुमका म्हटलं होतं की गणपतीक भेंडे खाऊ भेटतील. बरीच मोठी झाली आहेत. हा हा आणि या साईडला तिरडे. वातावरण थोडंसं पावसाचं. मित्रांनो गणपती आणूक बाहेर पडला होता पण पावसानं जोर केला ना. दादापूर पाठीमागे गेलो हनुमान दादा. तर पाऊस घोळ घालता पूर्णपणे. तर मित्र हो गणपती बाप्पा आणायला आपण आता चाललो आहे. तर जवळच आपल्याकडे 5 मिनटं लागतील आणि मळब पूर्ण पण बारीक बारीक ना मित्रांनो पाऊस पडता. तर चला जोरदार पाऊस यायच्या अगोदर ना आपण गणेश चित्रशाळेत आपण जाऊया. तर संदेश का चाललं रे. हा तर चला. तर पाऊस बघा पूर्णपणे ना बारीक बारीक लागता आणि वातावरण बघा कसं आला पूर्णपणे ह्या पावसाचा. पावसाच्या अगोदर आणलेलं बरोबर आहे. तर आपला वाडीतलं मित्रांनो चौक. तर झाले परवा तरी दिलंय बऱ्याच ना. तर इकडे गणपती घेऊन चालले तिकडे. त्याचबरोबर इकडे मोरया मंगलमूर्ती त्याच्या ना बरोबर ना. तर बरेचसे गणपती आता घेऊन चालले आहेत. आपण पण जाऊया. गणपती बाप्पा. तर सावकाश घ्यावा. तर बरेचसे मित्रांनो गणपती घेऊन चालले आहेत. गणपती बाप्पा. छोटो दिसला हा छोटा आहे.
तर छान छान मित्रांनो मूर्ती तुम्ही इकडे बघतास. तर चला तर या साईड का बघताय आपला गणपती इकडे ठेवलेला. तर बरेचसे गणपती मित्रांनो आता खाली झाले आहेत आणि वाजलेत आता 9:30. ठीक आहे. ही पण मूर्ती मस्त होती ना. तर बरेचसे मित्रांनो इकडे गणपती तुम्ही बघताय. त्याचबरोबर इकडे बऱ्यापैकी मोठे गणपती इकडे आहेत. अरे इजाज कुरेशी. राज कोण तुमचा हो. तर गणपतीची मित्रांनो रेखणी वगैरे बघा कशी आली, एक नंबर. त्याचबरोबर या साईड का अन्नादान गणपती असतो ना. हे अन्नादा तर चला आपण पटापट आता जाऊया आपण. तर पटापट चला घेऊन जाऊया आता. चला 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 चला. आपला गणपती आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती खाली वागा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला बाबा या रे. गणपती बाप्पाचं आगमन मित्र आपल्या घरात झालेलं आहे. तर बघताच तुम्ही. आणि थोडीशी आता आपण इकडे गणपती बाप्पाला ना काय माहीत आहे नेसूया आपण. धोतर वगैरे, धोतर त्याच्यानंतर फेटा. तर ते जेवीचं काम आता थोडंसं राहिलं आहे बाकी. तर मित्र डायमंड त्याचबरोबर इकडे धोतराचं काम चालू आहे. आणि फेटो झाल्यानंतर मग आपण गणपती बाप्पाक आसनावर विराजमान करूया. तर थोडंसं अर्धा एक तास जाईल आपल्याक. तर बरेचसे इकडे दागिने आहेत इकडे, डायमंड्स त्याचबरोबर दागिने गणपती बाप्पासाठी सजवण्यासाठी आपल्या. तर मित्र धोतर त्याचबरोबर जे डायमंड होते ते लावून झाले आहेत. आणि फक्त आता आपण फेटो नेसवतो आता गणपती बाप्पाचं.
तर त्याचा थोडासा वेळ जाता. किचनमध्ये आता आपण येला. तर गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवशी तुमका माहीत आहे की आपल्याकडे नैवेद्य काय काय असतात. तर तिकडे मोदकाचं सारण तिकडे बनवण्याचं प्रोसेस चालू आहे तिकडे. तर पल्लू त्याचबरोबर नानी आहे इकडे. तर हे पीठ काय करून घेतं, मळून घेते नेवऱ्यांका. नेवऱ्यानी मोदक ना, नेवऱ्यांनी मोदक इकडे सत्तो नामतो. आणि इकडे हे सारण. फुले सारण कसं बनवता, गोड वेलची पावडर, जरा काजू टाकलं. हां. तर असं हे सारण आहे मित्रांनो मोदकाचं. आणि जेवण म्हणजे नैवेद्य मित्रांनो बऱ्यापैकी झालेला. तर तुमका नंतर मी दाखवेनच. तर मित्र फायनली गणपती बाप्पा आसनावर विराजमान झालेले आहेत. तर बघताय. आणि मगाशी बोललो होतो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला की डेकोरेशन तुम्ही किती पण करा, जोपर्यंत गणपती बाप्पा आसनावर बसत नाही आणि आपली मांडणी जी मंडपी जी असते ती मित्रांनो सजत नाही, तोपर्यंत ना मित्रांनो डेकोरेशनला मजा नसते. तर गणपती बाप्पा छानपैकी इथे विराजमान झालेले आहेत. आणि आता आपण हातपाय वगैरे धुवून, म्हणजे मगाशी आंघोळ वगैरे केली होती आपण, तर हातपाय वगैरे धुवून आता पूजेला लागूया, म्हणजे पूजा करूया गणपती बाप्पाची. तर चला, गणपती बाप्पाच्या पूजेसाठी लागणार आहे. आणि आजूबाजूला आपण काय काय ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवतो आहे. तर इकडे हळद कुंकूचं जे भांडं आहे इकडे. आणि त्याचबरोबर या साईडला छोटीशी बत्ती, देवबत्ती आपली. आणि श्रीफळ, एक विडा काढला आहे. त्याचबरोबर इकडे समई, फळं आहेत, मोदक, त्याच्यानंतर म्हणजे मोदकाचा लाडू आपण आणलेला मुंबईतून. त्याच्यानंतर इकडे मोदक आहेत. आणि त्याचबरोबर इकडे पण फळं. आणि या साईडला ही ओटी काढलेली आहे. तर वर्षातना काढावी लागते मित्रांनो ती. आणि त्याचबरोबर इकडे मोदक. तर असं सगळं आपण हे मित्र हो गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आणि जे आजूबाजूला जे लागतात ते साहित्य ते आपण गणपती बाप्पाच्या टेबलावर ठेवले आहेत. आणि हे आपलं डेकोरेशन. तर चला पटापट आता आपण ना पूजा वगैरे करून घेऊया.
मित्रांनो, पाठीमागे बघताय गणपती बाप्पा विराजमान झालेल्या आसनावर आणि छान प्रकारे आपण गणपती बाप्पाची पूजा केली, त्याच्यानंतर आरत झाली आणि नंतर मग गाराणं घातलं. तर सालाबाद प्रमाणे जे म्हणजे गणपती बाप्पा आपले घरामध्ये येतात ते थोडंसं आपण गाराणं घातलं. तर खूप छान वाटतं मित्रांनो, गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आले तर हे दिवसच मित्रांनो जे काय असतात ना ते वेगळे असतात. तर त्याच्यामुळे 11 दिवस कधी निघून जातील हे समजणार पण नाही. तर आजचा पहिला दिवस आहे आणि त्याच्यामुळे तुमका व्हिडिओच्या सुरुवातीक पण सांगितलंय की आपण गावी येईल. तर त्याच्यामुळे कसा धमाल मस्ती असणार आहे आपल्या कोकणी मोरी या युट्यूब चॅनलच्या या व्हिडिओमध्ये. तर काय माहित आहे, बरेचसे व्हिडिओ तुमका आता या कोकणातले बघू भेटतले 15 दिवसामध्ये. तर त्याच्यामुळे काय माहित आहे, तुम्ही कोकणी मयूर या युट्यूब चॅनल का तुम्ही लगेर हो. तर पाठीमागे बघताय खूप छान असं डेकोरेशन आणि याच्यामध्ये सगळ्यांचीच मेहनत आहे मित्रांनो. पल्लवी, आई, जयूची खास करून, त्याचबरोबर मी आणि त्रिशाची खास करून का माहित आहे, कारण त्रिशा पूर्णपणे घरात नव्हता, कारण त्याच्यामुळे आपल्याला डेकोरेशन करू भेटला. तर कसा तुमका डेकोरेशन वाटला तर मित्रांनो कमेंट करून सांगा. तर मित्रांनो खूप छान असा ना संदेश दिलाय आपण या डेकोरेशनच्या मार्फत. तर तुम्ही बघू शकता, कमेंट करा डेकोरेशन कसं झालंय ते. आपण युट्यूब मध्ये म्हणजे कोकणी मोरी या युट्यूब चॅनलवर आपण डेकोरेशनचा व्हिडिओ टाकणारच आहोत. तर त्या चॅनलमध्ये पण आपण म्हणजे त्या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो मी सांगितलं की कमेंट करून सांगा तुम्ही की डेकोरेशन कसं झालंय ते. आणि तर चला आता थोड्या वेळाने मित्रांनो नैवेद्य वगैरे दाखव, म्हणजे चालू आहे तिकडे बनवण्याचा. तर थोड्या वेळाने नैवेद्य वगैरे आपण दाखवू आणि त्याच्यानंतर मग आज नैवेद्य मोदकाचा खाऊ, कारण मोदक माझे आवडीचे मोदक आहेत मित्रांनो. नेवऱ्या आणि मोदक, उकडीचे मोदक आणि नेवऱ्या अनलिमिटेड, पोटामध्ये जेवढे ढकलायचे तेवढे ढकलायचे. तर चला, तर इकडे मगाशी आपण दाखवलं होतं, नाणी होती, पल्लू होता. तर ती नाणी आमची पीठ मळत होती आणि इकडे आता मोदकाची तयारी चालू आहे इकडे. तर ऑलमोस्ट झालेलीच हा. तर इकडे बघता तुम्ही मोदक इकडे किचनच्या या ओट्यावर आणि इकडे वाफे होतात मोदक, म्हणजे उकडीचे मोदक आपल्याकडे. तर काय काय ठिकाणी गव्हाचे, मैद्याचे वगैरे मोदक करीत असतात, पण आपण काय माहित आहे तांदळाच्या पिठाचे मित्रांनो आपण हे मोदक करत आहोत. तर इकडे त्रिशा काय बोलते, त्रिशा सकाळपासून मित्रांनो आमच्या घरात नाही. तर पूर्वाकडे तिकडे तिका दिलेला. कारण मित्र हो, परत आता आपण इलाव किचनमध्ये आणि किचनमध्ये आई इकडे आमची नैवेद्य काढतात. तर प्रत्येक सणात आपल्याकडे कोकणात नैवेद्य काढले जातात. तर मंडळींनो, गणपती बाप्पाची पूजा वगैरे झाली, आरती पूजा, त्याचबरोबर गाराणे वगैरे झाला आणि आईने नैवेद्य काढला ना. तर इकडे बघतात तुम्ही गणपती बाप्पाचे इकडे नैवेद्य. तर मित्र हो, आता आपण देवघरात इला आणि देवघरात पण इकडे आता आपण नैवेद्य दाखवत आहोत. तर दर सणाप्रमाणे आपण इकडे पण नैवेद्य दाखवत आहोत. तर बरेचसे नैवेद्य आपण इकडे काढले आहेत. आता सांगित नाही, प्रत्येक सणात तुमका मी सांगतोय खच्या नैवेद्य असतात ते आयटम वाटतात. तर मित्र पाऊस बघा, आम्ही बाहेर पडला जाऊ जुन्या घरात गणपती बाप्पाच्या पाय पडो. तर पाऊस बघा किती येईल होतो. तर आता आपण इलाव इकडे जुन्या घरात आमच्या. तर जुन्या घरचो गणपती बघा कसं होतो. तर एक नंबर मित्रांनो गणपती आहे. हे बा जा खा जा सोनू. हे बघ वर जाऊया नंतर. मुंबई नाही ते कपाळ तर मित्र हो, पाऊस बघा किती लागतात. पावसातच आम्ही फिरता. चला पटापट आता घरी येईल, पटापट नैवेद्य खाऊया आणि धबधब्यावर वाट करूया. तर मंडळी फायनली आता नैवेद्य खाऊ बसला आणि वाजल्यात 2:15 वाजलेत आणि वेळ झालो आज नैवेद्याक.
तर इकडे बघताय तुम्ही डाळ भात पापड, त्याचबरोबर इकडे अंक्यान भाजी दिल्या ना, पनीर, वाटाण्याची आणि काजूची भाजी. त्याचबरोबर इकडे बरेचसे भाजी तुमका दिसत असतील. मोदक, इकडे पण भाजी आणि पल्लू, त्याचबरोबर जयू आणि आहे. तू मोदक खाता आम्या? तर चला पटापट जेवूया, कारण आमका जावचा धबधब्यार. तर मित्र हो, पॉटभर जेवलो आहे आणि जे काय मोदक रगडले आहेत आज पोटात, ते आता धबधब्यावर जाऊन मित्रांनो जाम मजा करणार, म्हणजे स्विमिंग करणार आहोत, पोहणार आहोत तिकडे. त्याच्यामुळे कसा जे खाल्लेले मोदक आहेत ना ते जिरून जातील तेवढे. शुभम येता पाटणा तिकडनं धावता. तर बरेच मंडळी आपली पोरगी मित्रमंडळांना गेले तिकडे धबधब्यावर, तर आपण पण जाऊया. तर मंडळी आता आपण इला गणपती बाप्पाच्या मंदिराकडे. तर धबधब्याची आपण शूटिंग केली होती अगोदर आणि आजच्या दिवशी परत दिला. निसर्ग सौंदर्य बघा तुम्ही काय. आता आपण इला ह्या सरकार रानात. तर सरकार रान बघा केवढा मोठा, आणि सगळ्यात इकडे झाडा तुमका ना सागवानाची भेटतील, म्हणजे साग. जंगल बघा. इकडे पोस्टर बघताय तुम्ही काय लिहिलं आहे, पर्यावरणाची रक्षा जगाची सुरक्षा. ह्याच्यासाठीच मित्रांनो मी हा व्हिडिओ करतोय. तर खरोखरच तुमका जर आणखीन काय काळ जगोचा असत ना, तर पर्यावरणाची तुम्ही रक्षा करा. तर खरोखरच आणखीन तुम्ही पुढचे काही दिवस तुम्ही बघू शकता. नाही तर जर तुम्ही पर्यावरणाची ऱ्हास केलास तर आपला जा काय वय असतात त्या 50 पटीन कमी होईल. तर त्याच्यामुळे पर्यावरण जपा. आता आपण इला ह्या व्याघ्रेश्वर मंदिराच्या इकडे लेफ्ट साईडला व्याघ्रेश्वर मंदिर आणि राईट साईडचा जो रोड गेलो तो धबधब्यावर. तर आता आपण मंदिरात न जाता धबधब्यावर जाणार आहोत. तुमका माहीतच असेल. हे बघा. तर आज गणपती स्पेशल ब्लॉग हा मित्रांनो. तर गणपतीचा पहिलो दिवस आगमन आज झाला गणपती बाप्पाचा छान असा. तर तुम्ही त्या ब्लॉगमध्ये आजच्या बघितलंच असतात. तर मित्र हो, आता आपण इलाव मंचेगावच्या या फेमस धबधब्यावर आणि आमच्या मंचेगावचं सुपरस्टार हिरो. तर हो ही मालवणी माणसाची गाडी रांडेच्या. तर पाणी बघा. तर अगोदरच्या आपल्या या व्याघ्रेश्वर धबधब्याची तुमका मी व्हिडिओ केली होती ब्लॉगमध्ये. तर मंडळी ना हीच तर मजा असते आपल्या या गावाकडे कोकणात. तर किती चिल्लर पार्टी आहेत बघा. चिल्लर पार्टी त्याचबरोबर आपल्या पण वयाचे मित्रमंडळी मित्रांनो आहोत. एक उडी मारली. त्याला आवडता तो. दी आम्ही दी त्या दी काढून दी. राज का होगी. तर ही असा उद्याची ही तयारी. उद्या ऋषीपंचमी हा. तर त्याच्यामुळे आहे आणखीन इकडे पल्लवी उद्याची तयारी करतात ऋषीपंचमीची. तर बराचसा आळू आणला नाही आहे. तर मंडळी संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. आणखी आंघोळ वगैरे करून आता आपण देवपूजा केली आहे संध्याकाळची. तर इकडे बघताय. आणि आता थोड्याच वेळाने म्हणजे
वाडीतली आपली जी मित्रमंडळी आहेत, आपली भावकी आहेत, तर ती आरतीला नंतर येईल. तर ते पण थोडक्यात तुम्हाला मी शूट करून दाखवण्यास. तर छान असं आपलं गणपती बाप्पाचं इथे मूर्ती तुम्ही बघताय. आणि आमका मित्रांनो कसं माहीत आहे, सिंहासनावरचीच मूर्ती आवडतात, तर त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी आपण सिंहासनावरचीच मूर्ती घेत आहोत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आरती
ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. गणपती बाप्पा मोरया.